आता हे आणखी एक विघ्न समोर आलं आहे। जेजुरीच्या सुरक्षेचा प्रश्न आता महत्त्वाचा झाला आहे। देवी, श्री गणेश या। मी तुमच्या विचारात व्यत्यय तर नाही आणला ना? नाही, जेजुरीवर आलेल्या या नवीन विघ्नाचाच मी विचार करत होते। जेजुरीकडे वाईट दृष्टीने पाहणाऱ्यांना श्री खंडेराय कडक शासन करतीलच। ते तर आहे श्री गणेश, परंतु काय देवी? श्री गणेश, बानूने जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे हे आपल्याला ठाऊकच आहे। आणि त्यात आता घडलेल्या या घटनांमुळे जेजुरीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि त्यात बानूने आता जेजुरी सोडून जावं असं मला वाटत नाही। बाणाई असं काही करेल असं मला वाटत नाही। तसं झालं तर उत्तमच आहे, परंतु जर याच काळात बानू जेजुरी सोडून गेली तर त्यामुळे म्हाळसा आणि श्री खंडेरायांमध्ये वाद निर्माण होतील आणि आता नवे वाद निर्माण व्हायला नकोत ह्याच विचारात मी होते। हेही खरंच आहे, तसं तिला सांगायचं का? ह्यावर श्री खंडेरायांशी बोलूनच निर्णय घ्यावा लागेल। परंतु एक मात्र खरं आहे, जेजुरीवरचं हे विघ्न दूर होईपर्यंत बानूने जेजुरी सोडून न जाणंच इष्ट ठरेल। देवा, हेच ते रान आहे आणि हीच ती वस्ती। इथे येऊन असं जाणवत आहे की इथे कोणत्या तरी अशुभ शक्तींचा वावर आहे। ते इथे येऊन गेले असतील। घडलेल्या घटनेमुळे सर्वजण भयभीत असतील। मला वाटतं त्यांना भेटायला हवं। हो, आपल्या भेटीमुळे त्यांना देखील धीर मिळेल। अरे देवाला देवाला, चला अरे चला देवा, चला चला चला। अरे देवा, देवा, हे समजे आपल्याकडेच यायला लागल्यात। देवा, वस्तीवरले समजे लोक घाबरले होते जी। आता काय करावं आम्हासनी काय बी कळत नव्हतं जी। जे घडलं त्यामुळे तुमचं घाबरून जाणं स्वाभाविकच आहे, पण अशा अशुभ शक्ती जर गावकऱ्यांना त्रास देत असतील तर त्यांना श्री खंडेरायांच्या क्रोधाला सामोरं जावंच लागेल। मी तुम्हाला याआधी सांगितलं आहे की तुम्ही निश्चिंत राहा। जी कुठली अशुभ शक्ती तुम्हाला त्रास देते आहे तिला शासन केल्याशिवाय मी राहणार नाही। देवा, तुम्ही आलासा आता आम्हाला कशाचं बी भ्या नाही बघा। आज तुमच्या संगत देवीचं पाय बी आमच्या वस्तीला लागलं। विष्णू देवाचं दर्शन झालं बघा। जो कोणी दैत्य असेल त्याला त्वरित शोधून काढायला हवं। देवा, मला तर वाटतं या त्यो दैत्य आपल्याला बघून शांत रानात लपून बसला असेल। मी आपल्या सैन्यासंगत जातो आणि रानात बघून येतो। नाही चोडप्पा, तो रानात आहे हे जरी आपल्याला कळलं असलं तरी मी इथे आलो आहे म्हणून तो आता इथून निघाला आहे। म्हणजे आपण इथे आलो आहोत हे त्यांना कळून चुकलं असेल का? होय देवी, श्री खंडेरायांचे म्हणणे योग्य आहे। अशा शक्तींना या गोष्टी कळायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच आता श्री खंडेरायांच्या क्रोधाला बळी पडू नये म्हणून ते दूर गेले असावेत। मला येताना असं वाटलं होतं की त्या रानात अशुभ शक्तींचं अस्तित्व असावं।
गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपण काहीतरी करायला हवं, नाहीतर आपण इथून गेल्यावर अशुभ शक्ती गावकऱ्यांना त्रास देईल. प्रधानजी, आपल्या सैनिकांना ह्या वस्तीवर गस्त घालायला सांगा. होय, त्याची व्यवस्था केली जाईल. शत्रू कितीही शूर किंवा धीट समोर आला तरीही ज्याच्या ठाई शौर्य आणि धैर्य आहे अशा सैनिकांची निवड करण्यात यावी असे मला वाटते. देवी, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. आपल्या सैन्यातील मोजकेच पण शूरवीर असे सैनिक निवडले जातील. चोडोपा, जी देवा. प्रधानजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या विशेष सैनिकांना त्वरित ह्या वस्तीवर पाठवा. वय देवा, तुम्ही म्हणतायसा तसंच होईल बघा. देवा, लय उपकार झालं जी तुमचं. ह्यात उपकार कसले? हे तर माझे दायित्व आहे, माझे कर्तव्य आहे. हो, तुम्ही असं म्हणू नका. या राज्याचे दायित्व आमच्यावर आहे, तुमच्या संरक्षणाचे दायित्व आमच्यावर आहे. तुमच्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून आम्ही आमचे दायित्व कायम पार पाडू. तुम्ही हायता म्हणल्यावर आम्हाला कशाची काळजी असणार? ही माझी प्रजा आहे. जर माझ्या प्रजेकडे कोणी वाईट दृष्टीने पाहत असेल, त्यांना त्रास देईल, त्यांना मी शासन केल्याशिवाय राहणार नाही. सदानंदाचा येळकोट! येळकोट, येळकोट! जय मल्हार! येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! कुठे गेला राघोबा? राघोबा कुठे गेला? म्हणजे एवढी कामं पडली आहेत आणि हा आपला फिरतच राहतोय. राघोबा, राघोबा गेला कुठं? अरे राघोबा, राघोबा, हो राघोबाला बघितलं का? नाही. हा, अरे काय राघोबा, अरे कुठे गेलता तू? अरे समधी कामं झाली ना हो. आणि देव काय म्हणले ठेवाय का? ए, हा? अरे ये, अरे तू कोणावर डोळे उतरतोय? हा, माझ्या मोर नीट उभा राहा. ए गणोबा, म्या जवळ शांत आहे ना तवर म्या शांत आहे. ध्यानात ठेव, उगा माझा डोसका फिरवू नगस. काय करणार आहेस रे तू? हा, काय करणार आहेस? अरे मला राग आला ना की काय होतं ठाव नाही तुला. होय का? हा. नाही बघितलं नाही कधी. अरे माझ्या हातामध्ये तलवार बघितले ना की भले भले तळा तळा कापत्यात. असं का? हा, अरे तू कधी तलवार घेतलीस का? आणि मला आला मोठा डोळे वटारून धावणारा. हे बघितलं का काय आहे ते? अरे माझा काय डोळा फुटलाय का? अरे भाला आहे, दिसतंय की ते. हा, अरे म्या जेव्हा भाला चालवतो ना तो माझ्या मोर कोण थांबत नाही, पळून जात या. ए, उगा हसू नगस. बघायचंय का? अरे काय बघायचंय का? अरे हा भालातला चालवता येतोय का? उगा आपला तोंड चालवायचं देवान दिलंय म्हणून. ए गणुबा, असेल ना धमक तर मग ये मोर. नाही. हा, अरे तुझ्यात धमक असेल ना तर त्या राक्षसाला मारून धाव. अरे मग जातोच की, बघच तू. अरे तू बघ, अरे त्या राक्षसाला माझ्या तलवारीनं नाही मारला ना तर नावाचा गणोबा नाही. हा, बघू बघू. अरे बघत बघत पर आधी गडावर जे काही काम पडलंय ना ते कर. चल आधी, आला मोठा मला मारणारा. हा. बानू, तू काय ठरवलं आहेस? कशाचं? अगं असं काय करते आज? गावाला कवा जायचं? उद्याच्याला जावं म्हणते. का? तुम्ही येणार आहे ना हो माझ्या संग? का हातच थांबणार आहे? आता तू हात नाही म्हणल्यावर आम्ही हात राहून काय करणार आहोत? त्या नाही म्हणतात ना व. मग त्यासनी कशा पायी त्रास देतायस तुम्ही मायलेक? वा उग मधी मधी डोसकं खाऊ नको बर का. हा, गप बसायचं. तुला काय ठाव आहे का? हा, बाहेर काय चाललंय हे ऐकलं ना मग तुला कळलं आम्ही काय विचारतो ते. हा. अगं मावशे, आपण कशा पायी घाबरायचं? कोयता घेऊनच जायचं राहणार. बघू कोण काय करताय ते. बानाबाई, राक्षस आहे तर ती राक्षस. हा, कोयत्याला घाबरणार आहे का ती? काहीतरीच. हो, पण तुम्ही स्वतः बघितलं आहे का राक्षस आहेत ते? लोक काय बी म्हणत असतील. त्यासनी काय उचलली जीवन लावली टाळ्याला. म्हणजे त्यांनी माझा जीव घेतल्यावर तुला पटणार आहे का? हे बघा, तुम्ही माझ्या संग नाही आलात तरी चालत, मी जाईल एकली.
बानू, एवढा हट्टीपणा बरा नाही बरं का. उद्या काय झालं तर केवढ्याला पडल. अगं पर देव आहेत ना, मग आपल्याला कशाला काय होईल. आपण आपलं बिनगोर जायचं, समधी काळजी देवासनी. मग ते राक्षस असो नाही तर दरोडेखोर, आपल्याला काय बी होणार नाही. म्या काय म्हणतो, वाईस थांबून गेलो असतो म्हणजे. वाईच म्हणजे तो मध्ये मध्ये बोलत जाऊ नको बरं का, तुला सांगून ठेव. वाईच म्हणजे थोडं दिवस थांबू, वाट बघू आणि मग निघून जाऊ. नाही, मला उद्याच्याला जायचं आहे. आता आपण काय बोलणार. म्हणजे जीव धोक्यातच घालायचं ठरवलंयस. हो, पर त्या म्हणतात ना व का देव काय बी होऊ द्यायचं नाहीत म्हणून. देव हाय तरी बी जेजुरी सोडून जावं लागतं या नवा. हा, ते मी आज ठरवलं आहे. देवानी मला नाही सांगितलं काय. माझ्या देवाला उगा बोल लावू नका. आणि मी आता असले काय नसले काय, माझ्या देवाचं माझ्याकडे ध्यान आहे. देवी, देवी, काय ग, काय झालं. अशी धावत हाका मारत का आलीस तू. देवी पे, बरं आधी पाणी पे. ऐक माझं, पाणी पे. देवी, आता सांग काय झालं, अशी धावत का आलीस तू. देवी, माझ्या कानावर जे काही पडलं त्याच्यावर आधी माझाच विश्वास बसेना. पण ती वार्ता ऐकता क्षणी असं वाटलं की तुम्हाला आधी सांगायला हवं. वार्ता? देवांनी बानूला निरोप पाठवला आहे की जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत तिने जेजुरी सोडून जाऊ नये असं. तू काय बोलतेस, तुला त्याचं भान तरी आहे का माधवी. हो देवी, मी बानूला आज्ञा दिली आहे की तिने जेजुरी सोडून जावं आणि त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. हो देवी, पण खरंच ही वार्ता माझ्या कानावर पडली. जर असं असेल तर मला यांना त्वरित भेटायला हवं. पण जर असं नसेल तर तुझी माझ्याशी गाठ आहे. पुन्हा एकदा अशुभाचं सावट जेजुरीच्या परिसरात पसरलं आहे. आणि ह्यावेळी हे काम ज्या कोणा दैत्याचं असेल तो अद्याप समोरही आलेला नाही. मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. काय बोलायचं आहे? माझ्या कानावर जी वार्ता आली त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचे आहे. कोणती वार्ता? बानूने तुम्ही सांगेपर्यंत जेजुरी सोडून जाऊ नये असा निरोप तुम्ही तिला पाठवला आहे, हे खरं आहे का? होय, मी बानूला तसा निरोप पाठवलाय. पण बानूने जेजुरी सोडून जावं ही माझी आज्ञा होती. त्यानंतर मी सगळ्यांना हे देखील सांगितलं होतं की यात आता फेरविचार होणार नाही. आणि मी तिला देखील सांगितलं की तुमचे तिने काहीही साह्य घेऊ नये. पण म्हाळसा बानूने माझ्याकडून कोणतेही सहाय्य मागितलेले नाही आणि तीही जेजुरी सोडून जाण्यासाठी सिद्ध आहे. पण तरी तुम्ही तिला असा निरोप का पाठवला? राज्यात काय परिस्थिती आहे हे तुला चांगलंच ध्यानात आहे. आणि अशा परिस्थितीत बानूने जेजुरी सोडून जाणं हे योग्य नाही. बानूने जेजुरी सोडून जाण्याचा आणि जेजुरी परिसरातील त्या रानात वस्तीवर जे घडलं
त्या प्रसंगाचा काय संबंध आहे? तुम्हाला असं वाटतं आहे की तिने जेजुरी सोडून जाऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला आहे? नाही म्हाळसा, तुला जसं वाटतं तसं नाहीये. बानू चंदनपुरीला जाताना ज्या वाटेने जाणार आहे ती वाट त्याच रानातून जाते ज्या रानात तो दैत्य आहे. आणि कदाचित हे तुझ्या ध्यानात आलं नसेल. नाही, नाही आलं माझ्या ध्यानात. आणि मी ते का ध्यानात ठेवावं? जेजुरीची साम्राज्ञी म्हणून ह्या जेजुरीचे आणि जेजुरीच्या प्रजेतील प्रत्येकाचे दायित्व आपल्यावर आहे. आणि ह्या जेजुरीत बानू देखील राहते. आपल्या प्रजेपैकी जर कोणाला असे जायचं असेल तर तू त्यांना जाऊ दिले असतेस? खरं तर त्या दैत्यामुळे कोणालाही कसलाही त्रास होऊ नये असंच माझ्या मनात आहे. आणि हो, बानू देखील त्यातलीच आहे. प्रजेचा विचार करता तुमचं म्हणणं योग्यच आहे. आणि म्हणून मी तिला तसा निरोप पाठवला. जेव्हा जेव्हा मी बानूला जेजुरी सोडून जायला सांगते, मला असं वाटतं की माझ्या मनातली इच्छा आता पूर्ण होईल. तेव्हा तेव्हा त्यात काहीतरी विघ्न येतं. आणि बानूने जेजुरी सोडून जावं ही इच्छा माझी अपूर्णच राहते. जेव्हा लहान तोंडी मोठा घास घेतोया, पण एक सांगायचं होतं बघा. चोडप्पा, निश्चिंत होऊन बोला. देवा, तुम्ही म्हणलासा की वस्तीवरच्या लोकांनी आणि गुरासनी कुणी माणूस नाही तर दैत्य घेऊन गेला आहे. हे ऐकल्या धरणं लोक लई घाबरल्या ती बघा. परंतु एक ना एक दिवस त्यांना हे कळणारच आहे. तेव्हा त्यांच्यापासून हे लपवून कसं चालेल? सत्य काय आहे हे त्यांना कळायलाच हवं. पण भय बाळगण्याचं कारण नाही. मी या क्षणी देखील रानात जाऊन त्यांच्याशी युद्ध करेन, परंतु मला त्यांना एक संधी द्यायची आहे. बर देवा, अशा दैत्यासनी संधी द्यायची म्हणजे? चोडप्पा, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळतंय, परंतु त्यांनी शांतपणे इथून निघून जावे. आपल्या माणसांना, गुराढोरांना त्यांनी सोडून द्यावे. त्यांनी कोणालाही त्रास देऊ नये. आणि जर त्यांनी ऐकलं नाहीच तर मी त्यांना यमसदनाला पाठवेनच.